बाबा आमटे यांची कविता आहे. कोंडलेल्या वादळाच्या या पहा अनिवार्य लाटा, माणसासाठी उद्याच्या इथून निघतील वाटा. पांगळ्यांना हात द्यावया येऊ द्या बलदंड बाहू, निर्मितींच्या मुक्तगंगा द्या इथे मातीत वाहू. नांगरू स्वप्ने उद्याची भव्य ही फुलतील शेते, घाम गाळील ज्ञान येथे इथून उठतील नेते. वेदनेच्या दरदराने पेटवी आनंद ज्वाहे, दुःख उगळावयास आता आसवांना वेळ नाही. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई. खऱ्या अर्थानं आयुष्यात तुमच्या तुम्ही जेव्हा एखाद्या सेवेसाठी वाहून घेता, तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही कोण आहात हे स्वतःला विसरून जाता मित्रांनो. आणि तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, तुम्ही प्रसिद्ध होण्यासाठी नाही, तर आतल्या तळमळीतून तुम्ही या गोष्टी करायला लागता. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आयुष्याला घडवताना. बाबा आमटे यांचं जीवन खूप वादळी राहिलं. बाबा आमटे यांचं जीवन खूप चॅलेंजेसचं राहिलं. खूप त्यांच्यासमोर आव्हानं होती. पण त्या आव्हानांचा सामना करत स्वतःच्या जीवनाला सुंदर जगत बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी या दोन्ही दाम्पत्यांनी सुंदर जीवन जगलं आणि कित्येक हजारो लोकांना जीवन सुंदर जगायला दिलं. यापेक्षा मोठा कोणता आनंद नाही, यापेक्षा मोठी आनंदाची मुळात व्याख्या नाही मित्रांनो. बाबा आमटे यांचं जीवन आपल्या प्रत्येकासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यात लोकांना काही देता आलं तर ते देण्याचा प्रयत्न करावा. जे हालापेष्टीमध्ये आहेत, जे गरिबीमध्ये आहेत, जे दारिद्र्यामध्ये आहेत ना, त्यांचा प्रकाश व्हायला शिका. श्रीमंती आहे तुमच्याकडं, पण त्या श्रीमंतीचा तुम्ही माज करू नका, मग तुमचा सत्कार हे जग करणार असतं. पण बाबा आमटे यांनी त्या सत्कारासाठी नाही, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार भेटला, पण त्या सत्कारासाठी त्यांनी हे काही केलं नाही, तर खऱ्या जीवनाला आनंदी बनवण्यासाठी, कित्येक लोकांना खरं जीवन देण्यासाठी, हा जन्म पुन्हा नाही, या जीवनाला खऱ्या अर्थानं जगण्यासाठी आणि लाखो जीवन सुंदर करण्यासाठी स्वतःचं आयुष्य झिजवलं. तसं स्वतःचं आयुष्य मित्रांनो, तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्ही ते आयुष्य देण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा तुम्ही मनानं श्रीमंत व्हा आणि दुसऱ्यांचा मत्सर करू नका. श्रीमंतीत लोळशील तुझ्या उदारतेचे रोपटे रुजावे, मत्सर न घडो कुणाचा ते मित्र माझेच व्हावे. श्रीमंतीत लोळशील तुझ्या उदारतेचे रोपटे रुजावे, तुझ्या ऐश्वर्य थोडे तरी दारिद्र्यातल्यांचा प्रकाश व्हावे. आज दारिद्र्य नावाची गोष्ट माणसाला उद्ध्वस्त करून टाकत आहे. त्या दारिद्र्याला नष्ट करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये होईल तितका तुम्ही प्रयत्न करा. एक विंदा करंदीकरांची कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्याफीच्या ढगाकडून वेडेपिशे आकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ती देण्याची वृत्ती आपल्यामध्ये आत्मसात झाल्याच्या नंतर खऱ्या जीवन उत्तंग व्हायला लागतं आणि खऱ्या जीवनाचा अर्थ आपल्याला समजतो मित्रांनो. ही माणसं महान का झाली हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण की या माणसांनी स्वतःचं आयुष्य स्वतःपुरतं कधीच सीमित ठेवलं नाही. छत्रपती शिवाजीराजे स्वतःचं आयुष्य कित्येक पिढ्या ऐशोआरामामध्ये जगू शकत होत्या, पण त्यांनी तसं केलं नाही. स्वतःचं आयुष्य रंजल्या गंजल्या लोकांसाठी झिजवलं. तलवारीच्या पातीसंगे रक्ताने माखला, शिवबाच्या जातींनी ज्यांनी महाराष्ट्र घडविला, कणाकणाने मुलुख जिंकला, वाहून घेतली आयुष्याला. एक एक क्षण वाहिला कुणासाठी? रंजल्या गांजल्या लोकांसाठी. त्यांना त्यांचं ध्येय दाखवलं. आपण आपल्या आयुष्यामध्ये आत्ता उद्याच्याला नववर्ष सुरू होत आहे 2026. या 2026 वर्षाच्या प्रत्येकाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आहेत आमच्यातर्फे. पण जीवन आता कशा रीतीनं जगायचं आहे, आपल्याला निर्व्यसनी राहायचं आहे, जीवनाला सुंदर जगायचं आहे. आपल्याला पुस्तकं वाचायचीत मित्रांनो आणि खऱ्या ज्ञानाच्या ज्ञानप्रवाहात येऊन आपल्या आयुष्यात जी माणसं रंजलेली असतील, गंजलेली असतील परिस्थितीनं, ज्या माणसांना स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा नसेल, स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या संपर्कात येणाऱ्या तुमची कॅपॅसिटी आहे तर
तुम्ही करू शकता. तुम्ही होईल तितका त्या लोकांचा प्रकाश व्हा. कारण आयुष्य हे जबाबदाऱ्यांनी वेढलेलं आहे. दुसऱ्यांचं चांगलं होत असेल तर तुम्हाला वाईट वाटू देऊ नका. मग जर तुम्हाला दुसऱ्यांचं चांगलं होत असताना जर वाईट वाटत असतील तर तुम्हाला मत्सर नावाचा रोग पहिल्यांदा मारावा लागेल. मत्सर नावाचा रोग मारल्याच्या नंतरच तुम्ही खऱ्या अर्थानं उदात्त होता, स्वतः निस्वार्थ होता आणि जगासाठी वाहून घ्यायला लागता. आयुष्य सुंदर आहे मित्रांनो, जीवनाला सुंदर जगा. उद्याच्याला नवीन वर्ष सुरू होत आहे. त्या उद्याच्या वर्षामध्ये नवी आव्हानं पेलण्यासाठी स्वतःला समर्थ करा. आयुष्यातला प्रत्येक दिवस हा सुंदर जगून दाखवा. हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आजच्या जीवनाच्या समोरचं. तुम्ही जेव्हा कष्टामध्ये असता, हालापेष्टामध्ये असता, जेव्हा अफाट कष्ट उचलता, तेव्हासुद्धा तुम्हाला सुंदर जगून दाखवायचं आहे. आजच्या जगातली खूप भ्रामक व्याख्या झालेली आहे. खूप वेगवेगळ्या व्याख्या बनत आहेत. खरं जीवन काय? तर नोकरदारांचं जीवन म्हणजे खरं जीवन आणि खरे यशस्वी नोकरदार. कारण की महिन्याचा महिन्याला पगार येतो. कोणती चणचण भासत नाही, काहीच नाही आणि खरं जीवन त्यांचं आहे. अशा ह्या भ्रामक कल्पना आणि ह्या खोट्या व्याख्या ज्या पसरवल्या जात आहेत ना, त्यांना आपल्याला खोडून काढायचं आहे. जीवन सुंदर जगून दाखवायचं आहे आणि आतून जीवन सुंदर जगायचं आहे मित्रांनो. तुका म्हणे झरा आहे मूळचाच खरा. आतून जेव्हा सुंदर जगतोत ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण आपल्या खऱ्या जीवनाला जगू शकतो आणि खऱ्या आनंदाला भेटू शकतो. जीवनात समाधान हा जीवनामध्ये असला तर जीवनातला आपण आनंद घेऊ शकतो. जीवनातल्या जगण्याचा आनंद समाधानामुळे मिळत असतो. ही गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा. अनेक विषयाला आणि अनेक अंगांना या व्हिडिओतून स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण एकाच व्हिडिओमध्ये हे शक्य नाही. दररोज व्हिडिओ येत जातील माझे, पण आयुष्य सुंदर जगणं हे सगळ्यात मोठा पर्पज असला पाहिजेत आपल्या आयुष्याचा. माणसांनी खूप हलापिष्टा सहन केल्या, खूप आव्हानं झेलली. त्या माणसांच्या जीवनाला वाचा, पुस्तकांच्या माध्यमातून वाचा आणि जीवनाला सुंदर जगा. पुस्तक नावाचा मित्र तुमच्या आयुष्यात असेल तर आनंद खूप अपयश झेलूनसुद्धा तुम्ही खंबीरपणानं उभे राहू शकता आणि यशाच्या यशोशिखरावर असतानासुद्धा तुमचे पाय हे जमिनीवर ठेवू शकता. पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. हे जीवनाला खऱ्या अर्थानं जगा आणि तुम्ही अपयशी ठरला जीवनामध्ये, तुम्ही पडला तर पुन्हा नव्यानं उठायला शिका. कारण आयुष्यात अपयश हा शेवट नसतो मित्रांनो. अपयशातून नवनिर्माणाचं सामर्थ्य येत असतं. तू ही नहीं गिरा, यह भी गिरा है, वह भी गिरा है, सब गिरे हैं, मान गिरा है, सम्मान गिरा है, बच्चों की नादानी से खानदान गिरा है. अरे अभिमान का गिरना तो तय है, फिर गिरने में काहे का भय है. सुबह ओस गिरती है, दोपहर धूप गिरती है, शाम को छाँव गिरती है. गिरना जीवन का कर्म है, फिर गिरने में काहे की शर्म है. जिंदगी की हर क्षेत्र में गिरावट जारी है, अब तो तेरे उठने की बारी है. और वो तो उठ गया था जो फिसल के गिरा था, वो न उठ सका जो नजरों से गिरा था. त्यामुळे स्वतःच्या नजरेतून मोठे व्हा. आयुष्यात कोणत्याही यशोशिखरांना तुम्ही गवसणी घालू शकता. यशामध्ये उन्मादून जाऊ नका आणि अपयशानं खचून जाऊ नका मित्रांनो. हेच खऱ्या जीवनाचं रहस्य आहे. छत्रपती शिवरायांना सोबत ठेवा, शंभू छत्रपतींना सोबत ठेवा आणि पुस्तकं अफाट वाचा. त्या पुस्तकामुळे तुमचा ब्रेन पॅटर्न बदलून जाईल आणि ब्रेन पॅटर्न जेव्हा बदलतो तेव्हा स्वतःच्या जीवनामधले येणारी संकटं, हे संकटं वाटत नाही तर ते संधी वाटतात. कारण आपल्या जीवनात येणारी चॅलेंजेस ही आपली लाईफ चेंज करण्यासाठीच येतात. हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या ब्रेनवर होत असतो आणि हा पॉझिटिव्ह ब्रेन पॅटर्न बनल्याच्यानंतर आपलं जीवन संकटातसुद्धा संधी शोधायला लागतं मित्रांनो. हा खरा जीवनाचा रहस्याचा भाग आहे आणि हे जीवनाचं खरं गुपित आहे ते आपल्याला समजलं पाहिजे मित्रांनो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.